रसिक श्रोते हो नमस्कार. कथालय आपल्यासाठी सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित मराठी कथा चोरांची संगत. मित्रहो, अण्णाभाऊ साठे लिखित ही कथा आपण ऐकत आहात RJ कृष्णासह आपल्याच कथालय या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि आपली ही कथा जास्तीत जास्त रसिक श्रोत्यांपर्यंत अवश्य पोहोचवा. सादर करीत आहोत मराठी कथा चोरांची संगत. दिवस डोंगरापलीकडे उतरून गेला होता. डोंगराच्या सावलीनं गिरीकंदर शांत केला होता. वारा भरभरत होता. सारा वारणा काठ गंभीर झाला होता. मी पालेवाडीकडे धावत होतो. मला शेवटची नाव गाठायची होती. मी वारणा नदी गाठीत आणली होती. शेवटची नाव सुटायची होती. माझ्या डोक्यावरून पाखरं भिरभिरत आपापल्या घरी निघाली होती. नदीकाठच्या गर्द झाडींमध्ये पाखरांनी किलकिलाट आरंभला होता. दूर कुठंतरी एखादं घुबड गुदकारत होतं, परंतु त्याचा तो गुदकार साऱ्या नदीकाठाला भीती घालीत होता. मला मालवाडीकर भाऊनं तातडीनं सांगावा दिला होता, लवकर या. त्याप्रमाणे मी दौड मारीत होतो. मी आपलं पागुटं काढून काखेमध्ये घेतलं आणि उजव्या हातामध्ये कुऱ्हाड घेऊन पळत होतो. कसलाही आवाज ऐकू येत नव्हता. माझ्या पायातील पायतान कुरकुरत होतं आणि माझं सगळं लक्ष नावेवर केंद्रित झालं होतं. जर नाव चुकली तर मी कुठं राहणार, हा माझ्या पुढं कठीण सवाल होता. नदी पलीकडं मालवाडी होती. पाठीमागं रखुजगाव 4 मैल होतं. नाव जर चुकली तर 4 मैल परत जाणं मला भाग होतं आणि कडूसं तर पडत होतं. पायाखाली अंधाराचे थर जमत होते. मी आपली गती वाढवली आणि धावतच नदीवर पोहोचलो. पण घात झाला. शेवटची नाव अर्धा अंतर कापून ऐन घरामध्ये पोचली. नावेतील लोक माझ्याकडे बघत होते आणि मी मनामध्ये हळहळत नावेकडे पाहत होतो. रात्र कुठं काढायची हा मला पेस पडला होता. निराश होऊन मी मटकन खाली बसलो. नावेमध्ये बोलणाऱ्या लोकांचं बोलणं मला ऐकू येत होतं. इतका मी जवळ येऊन पुढं जाऊ शकलो नव्हतो. याचं मला वाईट वाटत होतं, कारण माझ्या पुढं वारणा दुथडी भरून वाहत होती. संथ वाहत होती. तो अश्विन महिना होता. नदीला कुठंच उतार मिळणं कठीण होतं. मी दूषित होऊन नावेकडे पाहत होतो आणि एकाएकी चमत्कार झाला. नाव पलीकडे गेली आणि उतारू उतरताच ती परत माझ्याकडे येऊ लागली. मी तर स्तंभितच झालो आणि मांजरासारखा त्या नावेकडे पाहू लागलो. नाव खरंच माझ्यासाठीच परत आली होती. नाव काठाला लागताच नावकरी कणत म्हणाला, ए बाबा, काय करायचं, बस की. मी तर ताडकन नावेमध्ये उडीच घेतली आणि दुसरा नावकरी कुंथत बोलला, कंच्या गावचं गा? वाटेगावचा. मी त्याला उत्तर दिलं आणि म्हातारा आंबाकरी म्हणाला, अरे त्या पाहुण्याला काय म्हणायचंय, दांडकी सराचं दांडकं खांद्यावर, चल गुमान, नाहीतर एवढं करून वाळूत मुतलं वळणा फळ होईल. त्यानंतर आंबेकरांचं बोलणं बंद झालं. मी विचारामध्ये पडलो, हे नाव घेऊन माझ्यासाठी आले का, आणि आता यांची कुरबुर का? नाव पलीकडे पोहोचली तसा एक करडा आवाज आला, पार दरडीला लावा नाव, पाहुणा माझा आहे, त्याच्या पायाला पाणी लागल. बरं र बाबा. आंबेकरानं नाव पार दरडीला लावली आणि मी उडी मारली तसा भाऊ माझ्या गळ्यामध्ये पडला आणि मला म्हणाला, अरे वासरा, वाईस लवकर नाही निघायचं वय. म्या तुला लांबून बळकीला आणि या आंबेकराला हात जोडलं बघ. तेव्हा दोन्ही आंबेकरी तिरप्या नजरेनं भाऊकडे पाहत होते आणि भाऊ हसत होता. आम्ही घराकडे चाललो. मी विचारलं, नाव माझ्या एकट्यासाठीच कशी आली? तेव्हा भाऊ हसत म्हणाला, अरे नसती आली ना तर सकाळी ती सांगलीच्या घाटावर गेली असती. भाऊ म्हणजे वारणा पट्ट्यामध्ये एक जबरा माणूस म्हणून ओळखला जात होता. काही लोक म्हणत, अहो त्या भाव याला काहीच नाही हो. कित्येकांचं मत होतं की भाऊला काळीज बी नाही आणि डोसकं बी नाही.
डोकीला गुलाबी रंगाचा पटका, कानामध्ये अत्तराचा फाया, पिळदार मिशा, टपोरे डोळे, दाट भुवया, रेखीव चेहरा, गोरा रंग, रुंद छाती, मजबूत आटीव शरीर, अंगावरती स्वच्छ कापड असा तो भाऊ होता. आणि खरंच त्याला काळीज नव्हतं याचा मला अनुभव आला. भाऊचं नाव जरी ऐकलं तरी माणूस बावरत होता, वरमत होता, त्याच्याशी जपून बोलत होता. भाऊ कधीच कुणाला काही बोलला नव्हता. तो सदैव हसतमुख होता. पण तो काय करेल याचा नेम नव्हता. तसा त्याचा दराराही होताच. आम्ही घरी गेलो तेव्हा भाऊची बायको वाटच पाहत होती. आम्हाला पाहताच घरामध्ये मंद हालचाल झाली. भाऊची थोरली लेक आकूबाई वयात आली होती. ती पाणी घेऊन आली. आम्ही चूळ भरून सोप्यामध्ये बैठक मारली. हळूहळू माणसं जमली. बोलण्यातून बोलणं निघू लागलं. आकूबाई चौकटीत उभी होती. तिचं कांकणं कुणकुणत होती. ती एकटक माझ्याकडे पाहत होती. बोलणारी माणसं म्हणत होती, ये बी एस आहे, इजारा अकनीला आणि करा चांगी भलं. ती सर्व बोलणी ऐकल्यावर मला कळून आलं की भाऊनं निराळ्या कामासाठी बोलावलं आहे. मला आकूनं पाहावं, मी तिला पाहावं, हा एकच हेतू भाऊच्या सांगाव्यात होता. आणि म्हणूनच आता ती चौकटीत उभी आहे. एवढ्यामध्ये जेवणाची वर्दी आली. आम्ही घरामध्ये जाऊन ताटावर बसलो. चवळ्याची आमटी, भेंडी, भाकरी हे सगळं पाहून भाऊनं आजारी माकडासारखा चेहरा केला. नाक ओढवलं. 2 घास घेऊन तो बायकोला म्हणाला, अव घरामध्ये खंडीभर कोंबडी आहे ती. 4 कापली असती तर काय झालं असतं? का तुमची कोंबडी दूध देते ती? बायको काहीच बोलली नाही. ती गप्प बसली. आमची जेवणं झाली. पुन्हा आम्ही सोप्यात बसलो. एक म्हातारा म्हणाला, का खाल्लीत भाकरी? वय खाल्ली. भाऊ कणत म्हणाला, मग लवकर पुरं केलं सा. म्हातारा भाऊला बोलला आणि भाऊ म्हणाला, वाघाच्या पुढं गबात घातल्यावर तो किस्त खाईल सांग बर. भेंडी का? भाऊ लय दिस झाला, बायला खारटवाणी नाही. म्हातारा चिली मोडीत म्हणाला, तोंडाला नुसती लाळच आली या बघ, रयाच नाही. एक जण म्हणाला, नदीला खेकडं तरी बघा. त्याला भाऊनं उत्तर दिलं, ते कोल्याचा. अहो मग असं तरी बघा की. कुणीतरी सूचना केली. भाऊ गंभीर झाला आणि विचार करू लागला. त्यानंतर डोळे झाकून म्हणाला, शिवा. बोला की. शिवा बावरला. मेंढरं कुठं बसल्या ती? भाऊनं विचारलं. मानगावच्या रानामध्ये आहेत बघा. शिवा उत्तरला. किती लांब पडल इथनं? भाऊनं विचारलं. पक्क 2 मैल आहेत ती बघा. शिवा म्हणाला. गडी बोलबा चला. एखाद्या सेनापतीनं युद्धाचा हुकूम सोडावा तसा भावानं हुकूम सोडला. सोप्यातील मंडळी क्षणभर गंभीर झाली. शिवा उठून गेला. एकाएकी हसरा भाऊ गंभीर झाला. वळीवाचा पाऊस पडण्यापूर्वी वातावरण गंभीर व्हावं तसं तो दिसू लागला. त्याच्या चेहऱ्यामध्ये गंभीर बदल झाला होता. त्यानं बोलणं बंद केलं. मी शांतपणे सगळं पाहत होतो. आता हा मेंढराभर निघाला. पुढं काय होणार याची मला चिंता पडली. बरं नको म्हणायची तर सोयच नव्हती. तो बोलेल ते व्हायलाच हवं असं त्याचा खाक्याच होता. त्याच्या जगण्याची तऱ्हासुद्धा काही न्यारीच होती. म्हणूनच तो त्या खोऱ्यामध्ये गाजत होता. त्याला कशाचीच भीती नव्हती. मरणाला तर तो अगदी कसपटासमान लेखीत होता. भराभरा लोक जमले. 16 गडी झाले. प्रत्येकजण हत्यारबंद होता आणि तयार होता. चला, भाऊ मला म्हणाला. तसं मी चमकलो. मी म्हणालो, मी कशाला? इकडचं मला काय ठाव नाही. अहो रानात जर चुकलो तर घरात तरी मला येता येईल का? चला, मी आहे नवं. भाऊ किंचित आवाज चढून म्हणाला. अंगाला नुसती टिचकी सुद्धा लागू देत नाही.
इतक्यामध्ये आतून भाऊच्या बायकोचा आवाज आला. अहो पाहुणेसी कशाला? दमून आले तिथे. कशानं दमतोया? भाऊ म्हणाला. आणि आज मला पावर बघायची आहे. आता अधिक पड खाणं बरं नाही हे माझ्या लक्षात आलं. नाही येत म्हणून मरगळ घेणं तर कठीणच होतं. शिवाय आकूबाई ऐकत होती, त्यामुळं माझी स्थिती भलतीच नाजूक होऊन बसली. उरामध्ये काळीच धडधडत होतं, तरी पण आब राखून बोलत होतो. तसं मीही काही कमी नव्हतो. मी अनेक दंगली पाहिल्या होत्या. काही खानामाऱ्यामधून मी सलामत बाहेर पडलो होतो. माझ्याकडेही हिंमत होती. कोणाचाही वार असा रोखीन याविषयी मला माझी खात्री होती. मी तयार झालो. भले. भाऊला आनंद झाला. तो तयार होऊन निघाला. सोबतील सर्व लोक भरकन उठत निघाले. तो म्हातारा जाता जाता म्हणाला, आम्ही कोणी बी निजत नाही. जागच आहे ते. तुम्ही म्हातार सांभाळून या बरं. आम्ही सर्व एकापाठी एक असे एका पांदीनं निघालो होतो. कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. माझं मन मला बोलत होतं. मला पश्चाताप झाला होता. ही एक भयंकर पीडा झाली. भाऊनं सांगावं दिला म्हणून आपण इतक्या दूर आलो आणि इथं येताच आपल्या भोवती एक नाजूक परिस्थिती निर्माण झाली. आणि आता ही चोरांची संगत करणं भाग पडलं. आता पुढं काय होणार? 4 रुपयाच्या मेंढरासाठी काय होईल याचा नियम नाही. कदाचित प्राणाचं मोलही द्यावं लागल. जर गुमानं कार्यभाग उरकला तर मात्र प्रश्नच नाही. रात्र मी म्हणत होती. काळोखामध्ये सर्व जग गडप झालं होतं. तो डोंगराळ प्रदेश, ती गर्द हिरवी झाडी, त्या कडे कपारी, सह्याद्रीची उंच शिखरं, यापैकी काहीच दिसत नव्हतं. सर्वत्र निशब्दता नांदत होती. एखादं रानपाखरू कसला तरी विचित्र आवाज काढून पुन्हा मुकं होत होतं. पांदीच्या दोन्ही बाजूनं रातकिडे चिरकत होते. आम्हा सर्वांच्या पायांची एकच गती होती. माझ्या पुढेच भाऊ असं चालत होता. तो संपूर्ण बदलला होता. त्याची चाल बदलली होती. नदीवर भेटलेला हाच का भाऊ, असा माझ्या पुढं प्रश्न निर्माण झाला. जशी परिस्थिती निर्माण होईल तसा माणूस वागतो याचा तो एक नमुना होता. आम्ही पुढं पुढे सरकत होतो. एकाएकी भाऊनं चाल मंद केली आणि धनगरी ढोलाचा ठेका आम्हाला ऐकू येऊ लागला. तो दूर कुठंतरी वाजत होता. डिंग डिंगांग हा ताल आमच्याकडे येत होता आणि आम्ही त्या रोखानं जात होतो. हळूहळू तो नाद मोठा मोठा होत गेला. त्यानंतर पुढं जाताच ढोलाच्या जोडीला अलगूच वाजत होतं. एक झांज त्यांना साथ देत होती. त्या वनसंगीतानं ते रान भारलं होतं. भाऊ एक वळण मारून वाट बदलून चालू लागला आणि थोडंसं चालून जाताच तो मटकन खाली बसला आणि दबा धरून बसलेल्या वाघासारखा समोर बघू लागला. आमच्यापासून जवळच एका वावरामध्ये मेंढरं बसली होती. त्याच्या सभोवती वाघर उभी होती. पलीकडच्या टोकाला 4 धनगर बसून देवाचं सुमराण करीत होते. त्यांचे फक्त 4 आवाजच निघत होते. भाऊ म्हणाला, हे धनगर सुमरण रातभर चालणार. आणि हे बघा, 4च गडी जागा आहे ती. बाकीचं वाघराभोवती पाडल्या ती. मग कसं करायचं? कोणीतरी भाऊला विचारलं आणि भाऊ म्हणाला, 4 गडी हितच थांबा. बाकीच्यानी सरकत मोर चला. आणि वाघरापाशी जाताच शिवा, द्यानू, राजा आणि नामा यांनी वाघरात शिरून जेवढी मेंढर काढता येतील तेवढी काढायची. आणि धनगर उठला की आम्ही लढाई सुरू करायची. झपाट्यानं आधी वाघरच कापायची. चला. 4 गडी पांदीमध्ये ठेवून आम्ही सरगत वाघराला भिडलो. एका कोपऱ्यामध्ये 4 धनगर कुऱ्हाडी पोटाशी धरून पडले होते. त्यांची बिलंदर कुत्री मेंढरामध्ये शिरून मेंढराच्या उशाला निजली होती. भाऊ सरळ जाऊन त्या 4 धनगराच्या उशाला पडला आणि 4 गडी वाघरात शिरले. त्यांनी झपाट्यानं 4 मेंढर लांबवली. पुन्हा 2 गेली आणि घात झाला. मेंढरू म्हणून गड्यानं कुत्रंच उचललं. त्यानं खोळा खोळा करताच त्याला वाघराबाहेर फेकलं आणि मग त्यानं दंगा करताच 4 धनगर उठले आणि वाघरातील आमच्या 4 गड्यावर धावले. पण हा ना असं ओरडून भाऊनं लढाई अंगावर घेतली.
हा हा म्हणताच सर्व धनगर एकत्र आले आणि कुऱ्हाडी दणकू लागल्या. हा ना! या आरोळीनं वातावरण थरारलं. कुत्री दंगलीभोवती दंगा करू लागली. क्षणोक्षणी लढाई उग्र होऊ लागली. जखमी माणसं मागं सरकू लागली. भाऊला चेवा आला होता. त्याच्या अंगामध्ये बिजली संचारली होती. त्याची कुऱ्हाड तळपत होती. तो धुमाळीनं जाऊन घाव घालीत होता आणि तो धावला की धनगर मागं सरकत होते. काही पळत होते. ठरल्याप्रमाणे वाघर कापली गेली आणि मेंढरं सायरावायरा पळत होती. सर्वत्र दानादान उडाली होती. एक धनगर आपला प्रत्येक घाव गुडघा टेकून आडवा घालीत होता आणि तो रोखणं आम्हाला अवघड झालं होतं. हे लक्षात येताच भाऊ तिकडं झपाट्यानं आला. झपाट्यानं भाऊनं त्याला जखमी केलं आणि याच वेळी आमचे 2 गडी कोसळले आणि पांदेकडे सरकत गेले. या धुमश्चक्रीमध्ये भाऊनं कहर केला. पांदेतील 4 गडही आले. कडाक्याच्या थंडीमध्ये आम्हाला घाम फुटला होता. सगळे दमगीर झाले होते. धनगरांनी माघार घ्यायला आरंभ केला, पण याच वेळी एका धनगरानं भाऊच्या पाठीमध्ये कुऱ्हाड घातली आणि ती काढीत असतानाच त्याचा दांडा मोडला. ती कुऱ्हाड भाऊच्या पाठीमध्ये तशीच राहिली. त्यावेळी भाऊ मात्र मुळीच ओरडला नाही. पाठीत कुऱ्हाड घेऊन घरी आला आणि सोप्यात उपडी पडला आणि कणत तो म्हणाला, पाठीतली कुऱ्हाड काढ शिवा. घरात क्षणभर हालचाल झाली. आकुबाईच्या आईने दिवा बाहेर आणला. माणसं जमली. आकुबाई पुढं आली. तो म्हातारा भाऊजवळ आला आणि शिवानं ती कुऱ्हाड बाहेर काढली आणि मगच भाऊ गप्प पडला. फक्त कुऱ्हाड काढताना एकदाच तो ओरडला. पुन्हा तो बोललाच नाही. त्यानंतर तो म्हातारा बाहेर गेला. त्यानं कसला तरी झाडपाला आणला. तो वाटून भाऊच्या जखमेमध्ये भरला आणि म्हातारा म्हणाला, खाटलं घ्या आणि मग भाऊला डोंगरात पळवा. माग काढीत धरणं येईल आता. सर्वांनी घाई केली. भाऊला खाटेवर घातला आणि आम्ही डोंगराची वाट धरली. आकुबाईही निघाली. तिने एक तांबे हातात घेतला. आम्ही निघालो तेव्हा आकूची आई म्हणाली, आकू, डोंगरात वाघ उठलाय, तेव्हा पाहुणेसनी सांभाळ जरा. हे ऐकून मला आश्चर्य वाटलं. आम्ही सर्व एका दाट झाडीमध्ये पोचलो. एका झाडाखाली भाऊची काठ ठेवली. शिवा म्हणाला, ध्यानू, माकडीचं झाड बघ आणि उजेड कर. ध्यानूनं लगेच एका झाडाची फांदी तोडली आणि ती पेटवली. ती ओलीगार फांदी मशालीसारखी ठणठणू लागली. त्यानंतर त्यानं 2 फांद्या पेटवल्या आणि मोठा उजेड केला. माकडीचं ओलं झाड मशालीसारखं जळतं हे मला त्यावेळी समजलं. मला फार तहान लागली होती. मी शिवाकडे पाण्याबद्दल चौकशी केली आणि तो आकूला म्हणाला, आकू, पाहुण्याला पाणी पाजून आण. जा. जावा पाहुणा आकनी संग. आकूबाई चटकन उठली आणि एक जळती फांदी घेऊन निघाली. मी तुझ्या मागून चालू लागलो. त्या अंधारामध्ये आणि त्या डोंगराळ घनदाट झाडीमध्ये आम्हाला पाणी शोधायचं होतं. मला तर असं वाटलं की पाणी हवं सांगून आपण चूकच केली की काय. आकू शांत चालत होती. तिनं डोकीवरचा पदर सावरून तो कमरेमध्ये खोचला आणि करवंदीच्या जाईला बगल देत ती पावलं टाकीत होती. ती मध्येच थांबून कानोसा घेत होती. पुन्हा चालत होती. माझ्या डोळ्यांपुढं तर वाघ उड्या मारित होता. ह्या बाजूला पाणी आहे, चला, आकूबाई म्हणाली आणि आम्ही दिशा बदलून चालू लागलो. आम्ही थोडंसं चालून जाताच एक मोठी ओघळ लागली. त्या ओघळीतून पाणी खळखळत जात होतं. मी पाय उचलून चालू लागताच तिनं मला थांबवलं आणि ती म्हणाली, आधी बघा, पाण्याच्या जागीच वाघ बसलेला असतोय. मी थांबताच आकून हळूच ओघळीमध्ये उजेड करून पाहिलं आणि चला म्हणून ती पुढे झाली. आम्ही दोघं ओघळीमध्ये उतरलो. आम्ही पाणी प्यायलो, तांब्या भरून घेतला आणि परत आलो आणि भाऊजवळ बसलो. भाऊ दगडासारखा निपचित पडला होता. रात्र संपत होती. पूर्वेला लाली येत होती. पाखरं जागे झाली होती. सर्वांनी डोंगर जागा केला होता. डोंगर बोलू लागला, परंतु भाऊ बोलत नव्हता. दिवस उगवला आणि घराकडून 10-12 माणसं आली. भाकरीची पाटी, कोरड्याशाचा हांडा आणला होता त्यांनी. एक जणाकडे पाण्याची घागर होती. एकाजवळ पितळ्या, तांबे, कांदे
ह्याची पाटी होती ते आमचं जेवण आलं होतं. सर्व मंडळी जमली. गलका वाढला. तोच भाऊनं हालचाल केली. मान वर करून त्यानं समोर पाहिलं तसा म्हातारा पुढं गेला आणि म्हणाला, भाकरी आली या. वाढ सारी असती. भावना कुठे या? भाऊ बोलू लागला. भावना आहे की, म्हातारा उत्तरला. मेंढर किती आली रात्री? भाऊनं चौकशी केली. 8 आली. रात्री 4 सरळ केली आणि 4 आहे ती आता. म्हातारा भाऊला म्हणाला. जेवण वाढलं. हंडाभर मेंढराचं मांस आणि कडाण सर्वांना वाढलं. एक पितळी भाऊ पुढं ठेवली आणि तो उपडी पडून मांस खाऊ लागला. शांतपणे मांस खात होता. हो की चू तो करीत नव्हता. मी विचार करीत होतो, काय हा माणूस? यानं रात्री या पितळीभर मांसासाठी लढाई पुकारली. केवढा मोठा वार यानं सहन केला. चोर असावा तर असा असावा, परंतु अशाशी कुणीही संगत धरू नये. ते कोणाला बी पेलणार नाही. मी ते कसं तरी निभावलं, पण बाकीच्याचं सांगा येत नाही बाबा. आणि श्रोतेहो, याचबरोबर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित चोरांची संगत ही मराठी कथा या ठिकाणी समाप्त होत आहे. आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथांसाठी कथालय या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, इंस्टाग्रामवरती मला फॉलो करायला विसरू नका. या ठिकाणी तुम्ही तुमचे वैयक्तिक मत, तुमचे सूचना किंवा तुम्हाला एखादी कथा हवी असेल तर याची मागणी करू शकता. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तुमच्या आवडीच्या एका नवीन कथेसह आपल्याच कथालयवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.